remaining portion of this addressing mechanism. Am I audible? Yes, sir. Okay. Okay. So in the remaining part of this addressing mechanism, we'll see the how that classes will be identified and how that subnets are created. Now here, just to revise the recognizing classes. So we know that there are different classes of classical address. That is class A, class B, class C, class D, class E. So we can find these classes, class of an address when the address is given either in binary or dotted decimal. So like this one, first byte, when it starts with 0, then it is class A. How can you identify class B? If the first two bits are 1 and 0. Class C 110, class D 1110, and class E all ones. जर असा सिक्वेन्स असेल तर तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की कोणता आयपी ऍड्रेस हा क्लास सी ला बिलॉंग करतो किंवा क्लास बी ला बिलॉंग करतो. लेट अस सी दिस class A, class B, class C, class D, class E. How to find the first bit? You have to check the first bit. If the first bit is 0, if the first bit is 0, that is from the फर्स्ट ऑक्टेट. पहिला जो ऑक्टेट आहे त्याच्यामधला पहिला बीट जर का 0 असेल तर तो डेफिनेटली क्लास ए आयपी ऍड्रेस आहे. मग आपल्याला क्लास बी, क्लास सी, क्लास डी, क्लास सी पाहण्याची गरजच नाहीये. पहिला बीट पाहायचा 0 आहे तो क्लास ए. ठीक आहे. पण जर तो पहिला बीट 0 नसेल तर तो असू शकतो 1. पहिला बीट 1 असू शकतो. मग 1 जर असेल तर तो क्लास बी आहे का? नाही. आपल्याला सेकंड बीट पाहावं लागेल त्यासोबत. 1 पहिला बीट 1 आहे तर दुसरा बीट काय आहे तो पण आपल्याला पाहावा लागेल. आणि तो जर का 0 असेल तर मग तो क्लास बी आहे. पण जर का दुसरा बीट हा 1 असेल तर, जर 1 असेल तर थर्ड बीट आपल्याला शोधावं लागेल. थर्ड बीट आपल्याला पाहावं लागेल. शोधावं नाही लागेल, पाहावं लागेल त्याच्यामध्ये की थर्ड बीट हा 1 आहे का 0 आहे. जर का तो 0 असेल तर मात्र तो क्लास सी आहे. म्हणजे 110 म्हणजे क्लास सी. 110 म्हणजे काय? हा 10 म्हणजे काय? हा क्लास बी. हा 10 म्हणजे क्लास बी. 1 आणि नंतर 0 असेल तर तो क्लास सी. पण तो जर का 1 असेल तर, थर्ड बीट जर 1 असेल तर, म्हणजे 111 जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल? फोर्थ बीट पाहावं लागेल. जर फोर्थ बीट हा 0 असेल तर तो क्लास डी आहे. पण फोर्थ बीट हा 1 असेल तर मग मात्र तो काय आहे? क्लास ई आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल, आपल्याला शोधावं लागेल आयपी ऍड्रेस. क्लास ए आहे, क्लास बी आहे, क्लास सी आहे, क्लास डी आहे, क्लास डी आहे. तर ऍक्च्युली आपण क्लास डी आणि क्लास सी सध्या आपण आपण इथे विचारात घेत नाहीये. आपण फक्त क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी एवढं पाहणार आहोत. तर आता तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल क्लास ए कसा ओळखायचा त्या पर्टिक्युलर आयपी ऍड्रेस मधून. जर त्याची सुरुवात जर का 0 होत असेल तर तुम्हाला बाकीचे क्लासेस पाहण्याची किंवा बाकीचे बीट पाहण्याची गरज नाहीये. दॅट इज डेफिनेटली क्लास ए. पण जर का पहिला बीट 1 आहे तर दुसरा बीट पहा तिथे 0 आहे की 1 आहे. जर 0 असेल तर तो क्लास बी आहे. आणि जर 1 असेल तर मग मात्र तिसरा पाहावा लागेल. तर तुम्हाला 1 जर असेल तर 0 आहे की 1 आहे. 0 असेल तर तो क्लास सी. 1 असेल तर मात्र फोर्थ बीट पाहावा लागेल तुम्हाला. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा सिक्वेन्स इझिली फाइंड आउट करता येईल की तो कोणत्या क्लासला बिलॉंग करतो तो पर्टिक्युलर आयपी ऍड्रेस. आता याच्यावरून जर पाहिलं आपण तर ऑक्युपेशन ऑफ द ऍड्रेस स्पेस. आपल्याला माहिती आहे ऍड्रेस स्पेस how many addresses it can accommodate. 2⁻32 तर टोटल आहे. पण क्लास ए मध्ये 2⁻31 ऍड्रेस स्पेस असेल. कारण की 1 जो बीट आहे तो कन्सिडर नाही केला जात.
तर क्लास बी मध्ये 2⁻30 2 बिट कन्सिडर नाही होत, 1 आणि 0 होतात फक्त, बरोबर ना, म्हणून 2⁻30. क्लास सी मध्ये 110 3 बिट म्हणून 2⁻29. क्लास डी 28 आणि क्लास ई 28 2⁻28. तर हा ऍड्रेस स्पेस आहे. तर क्लास सी मध्ये पहा किती 12.5% आहे, क्लास बी मध्ये 25% आहे आणि क्लास ए मध्ये 50% आहे. सो इट इज डिवायडेड इंटू डिफरंट 5 क्लासेस ए बी सी डी अँड ई. आता आपल्याला जर का डेसिमल नोटेशन जर पाहायचं असेल तर आपल्याला डेसिमल नोटेशन आपण जर का पाहू, जर का तिथे कन्सिडर करायचं असेल किंवा त्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर क्लास ए कसा आयडेंटिफाय करणार, जर फर्स्ट बाईट जो आहे तो 0 to 126 च्या मध्ये असेल, म्हणजे 122 असं जर म्हटलं 122.190.250.1 तर कोणता आयपी ऍड्रेस झाला हा. बाकीचे 3 आयपी ऍड्रेस पाहायची, तुम्हाला 3 ऑक्टेट पाहायची गरजच नाही आहे, पहिलाच ऑक्टेट पाहायचा तो 0 to 127 मध्ये आहे का. जर तो 0 to 127 मध्ये जर असेल तर मात्र तो काय आहे, क्लास ए. तर त्याची रेंज काय आहे, 0 to 126. मग क्लास बी काय आहे, 128 to 191. आता तुम्हाला इथे दिसेल की 126 नंतर 127 यायला पाहिजे, पण इथे काय आला, 128 आला. तर 127 गेला कुठे, आपल्याला आधी पण माहिती आहे लुक बॅक ऍड्रेस. 127 इज रिझर्व्ड फॉर लुक बॅक ऍड्रेस. लुक बॅक ऍड्रेस मीन्स टू चेक itself, to check the NIC itself whether that is properly responding or not. मग त्याचा ऍड्रेस कसा आहे, 127.0.0.1. दॅट इज लुक बॅक ऍड्रेस. तर क्लास बी कुठून स्टार्ट होतो, 128 पासून सुरू होतो आणि 191 पर्यंत सुरू होतो. ठीक आहे. त्यानंतर क्लास सी. क्लास सी आयपी ऍड्रेस त्याची सुरुवात कुठून होते, 192 पासून जे काही सुरुवात होत असेल दॅट इज क्लास सी 2 to 3 पर्यंत. ठीक आहे, याची रेंज आहे 2 to 3 पर्यंत. त्यानंतर क्लास डी, पहिला जर ऑक्टेट हा 224 आणि 239 च्या मध्ये जर असेल तर तो क्लास डी. आणि क्लास ई कसा ओळखायचा, तो 240 to 255 याच्यामध्ये जर असेल तर तो आपण काय म्हणू याला, सो दिस इज क्लास ई आयपी ऍड्रेस. तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. आता ताबडतोब तुम्ही तयार राहायचं आहे माईक अनम्यूट करण्यासाठी. तर याचा जर का आपण ऍड्रेस जर का फाइंड केला आपण तर याचं सोल्युशन पहा तुम्ही काय आहे. द फर्स्ट बीट इज 0 मीन्स इट इज क्लास ए. हा 0 आहे बीट पहिला म्हणून तो क्लास ए आहे. द फर्स्ट 2 बीट्स आर 1 1 1 याचा अर्थ काय झाला तो, आणि थर्ड बीट काय आहे इथे सोबत सोबत 0 म्हणून हा क्लास सी आहे. नंतर थर्डचं काय ऑप्शन आन्सर आहे, द फर्स्ट बीट इज 1. मग आपण पाहणार दुसरा बीट. दुसरा बीट काय आहे, 0 आहे, म्हणजेच हा काय आहे इथे क्लास बी ऍड्रेस आहे. आणि हा फर्स्ट 4 बीट्स आर 1 म्हणून हा काय आहे, क्लास ई. याचा आन्सर, द फर्स्ट बाईट इज 227. So it is between 224 to 239. So it is a class D. The second is, it starts with 193. The first byte is 193. So it is between 192 and 223. That is class C. It belongs to class C. This IP address belongs to which? Class A, because it is between 0 and 127 up to 127. ऍक्च्युली 126 पाहिजे तिथे, हा 127 पर्यंत इथे आहे म्हणून हा क्लास ए ला बिलॉंग करतो. आणि क्लास शेवटचा जो आहे 252, पहिला ऑक्टेट आहे, पहिला बाईट आहे 252, हा आहे 240 ते 255 च्या मध्ये म्हणून हा आहे क्लास ई ला बिलॉंग करतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला फाइंड द एरर इफ एनी इन द फॉलोइंग आयपी ऍड्रेस. तर पहिल्या ऑप्शन मध्ये काही एरर आहे का? सर सेकंड बी वाला सर एरर आहे त्याच्यात. कुठे सर? तिथे 5 बाइट्स दिले आहे, तिथे 4 पाहिजे, जे 1 पॉइंट जास्त आहे.
एक बाईट जास्त आहे, पॉईंट नाही, एक बाईट जास्त आहे. एक बाईट जास्त. हा 32 प्लस 8 म्हणजे तो 40 बाईट होतो. ऍक्च्युली 40 बीट होतो, आपला पाहिजे 32 बीट, तर तो इनव्हॅलिड आहे. चला, रोल नंबर 55 ने बराबर बताया था, एमआर फराज ने बराबर बताया था, लेकिन लेट बताया था, सो दिस इज नॉट एक्सेप्टेबल. ओके, थर्ड. यस सर. हा सांग. यामध्ये लवकर एरर सांग. आहे. आहे 301 आहे तिथे. हा 301. हा कसं काय व्हॅलिड 301 राहील? एरर आहे त्यामध्ये. एरर आहे, करेक्ट. चला आता हे बंद करू आपण आणि पुढे पाहू काय आहे. नो लिडिंग झिरोज इन डॉटेड डेसिमल 045. ठीक आहे. दुसरा काय आहे, वी मे नॉट हॅव मोर दॅन 4 नंबर्स इन आयपी ऍड्रेस. फक्त 3च पाहिजे आपल्याला, सॉरी 4च पाहिजे आपल्याला, 4 पेक्षा जास्त नको बाईट्स. डॉटेड डेसिमल मध्ये आपल्याला 255 पर्यंतच व्हॅलिड आहे, त्याच्यावर नाही जाऊ शकत आपण. हा आहे 301 इथे, तो आउटसाइड द रेंज. आणि हे मिक्सचर नाही चालत. मिक्सचर ऑफ बायनरी नोटेशन अँड डॉटेड डेसिमल नोटेशन इज नॉट अलाउड. So this is the example. Okay, we'll stop here.